पिंपरी चिंचवडमधील 36 बंगल्यांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। इंद्रायणी नदीच्या ब्लू लाईन मधील घरांवर कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेनं इंद्रायणी पात्र हा मोकळा केलाय। पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महापालिकेनं मोठी कारवाई केली आहे। आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये 4 महिला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला, ज्याच्यामध्ये एनजीटीच्या ऑर्डरचे विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ऍप्लिकेशन होती घर मालकांची, तो सुप्रीम कोर्टने रिजेक्ट केली आणि एनजीटीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला दिला। सुप्रीम कोर्टने काही 6 महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही। त्याच्यामध्ये एनजीटीच्या ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलाय। पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्या मध्ये डेमॉलिशन आम्हाला करता येत नाही, म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलिशन अंडरटेक केला।